हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. आपण चाललो आहोत अचानक सरप्राईज द्यायला. एक अकॅडमी आहे त्या अकॅडमीला. तर पोचलोय जवळपास. बघूया आता. नवीन भरती होणाऱ्या मुलांना शुभेच्छा देण्याकरिता चाललेलो आहे आपण. त्यांचं मोटिवेशन वाढवण्याकरिता चाललो आहोत आपण. सगळी गोरगरिबांची शेतकऱ्यांची मुलं आहेत. सकाळीच निघालोय आज. पाहूया. चला आता आपण पोचतोय. हा ती पोरगी आहे ना काय ते? हा बघ बरं. काय भरते? अरे बापरे, भरलं तुझं? अंतम राहू दे राहू दे. कुठे गेलेली? दुकानात गेलेली? सांडलं होय तुझ्याकडून? कुठं राहिलाय? कुठं आहे? समोर? कोण आहे घरी? हा आजी आहे व्हय? हे नको भरू मातीतला, आपण नवीन घेऊ. हा चल दाखवू मला घर कुठे तुझं. ये. हे बघा जाता जाता आहे ना असे प्रसंग काही काही आहेत ना, एवढे समोर येतात, असे समोर येतात ना की आपण विचार करू शकत नाही. हे मातीत भरलेले पोहे ती घेऊन चालली आहे. बहुतेक तिच्या हातातून ही पिशवी. ये कुठं राहिलाय? कुठं राहिलाय तू? ये दाखव मला कुठं राहिलाय. ये. कशी काय सांडली पिशवी? हा हातातून निसटली. हातातून निसटली. आता घरातली वरडतील का? वरडतील. वर हातातून पडली म्हणून सांगूच नकोस. हा ये. गरिबी आणि भूक आहे ना माणसाला आहे ना काही करायला होत्या. मी निघालो होतो कुठल्या कामासाठी, आणि परमेश्वराने ईश्वराने त्या स्वामींनी माझी भेट पुन्हा एकदा अशा भुकेलेल्या व्यक्तींशी करून दिले. मला ह्या गोष्टी करताना खूप आनंद मिळतो. ह्यांच्याबरोबर राहून समाधान. कुठं राहिलाय? इथं सांगायचं नाही हा तुझ्या हातातून पडलंय म्हणून. ये. ओ नमस्कार. तुमची नात आहे का? होय. कुठली ना तू तिकडे आहे. ही परतुंड ही परतुंड आहे तुय? परतुंड सांभाळतोय. होय. ह्याच्यात राहिलाय का? इथं काम तर राहिला. होय. हिला काय आणाय? पोहे आणाय पाठवलेलं होय? पैसे हरवले तिच्याकडून. हो पैसे हरवले पोह्याचे. हा नाही नाही मारू बिरू नका, मारू बिरू नका. या या बाबू बस. असं वाटतं महालात आली बर का. इकडे बाबू चल इकडे. आता हिला उचलून घ्यायला, हिला उचलून घ्यायला पण नाही माझ्याकडे. आपण आलो आहोत बघू शकता या ठिकाणी. ह्या बाळाचं काहीतरी गुपित आपण लपवून ठेवलेलं आहे. हिच्याकडून पैसे हरवलेत आणि आता आपण तिला काहीतरी घेऊन देणार आहोत. हा आहे गोरगरिबाचा संसार. आणि या संसारातून जे काही उरेल वाचेल असं हे लोक पोटा पाण्यासाठी जगत असतात, गावोगावी भटकत असतात. पण त्यातून पण जगण्याची जी उमेद आहे, गरीब म्हणून जन्माला आले तर आपण कोणाला त्या दोष तर देऊ शकत नाही की तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर कोणाला दोष देऊ शकत नाही. ते भुकेलेली लोक असतात, त्यांना अन्न देणं गरजेचं आहे, त्यांना मदत करणं गरजेचं आहे. आज चाललो होतो वेगळ्या कामासाठी आणि स्वामींनी वेगळ्या कामासाठी हातभार लावायला मला पाठवलं. मला असं वाटायला लागलं माझं स्वामींवरती श्रद्धा आहे आणि म्हणूनच स्वामी नेहमी माझ्या सोबत असतात. तर आज आपण या बाळाला एक सरप्राईज देणार आहोत. तर या आपण काहीतरी घेऊन येणार आहोत त्यांच्यासाठी. आणि हे सामान आज आपण यांना देणार आहोत. तर स्वामींच्या प्रयत्नाने परिस्थिती खूप वाईट असते. त्या बाळाकडून सांडलेले पोहे बघून पुन्हा एकदा मन भरून आलेलं आहे. दिवस मी पण पाहिलेले आहेत, खूप कठीण पाहिलेले आहेत. खूप म्हणजे खूप कठीण दिवस पाहिलेले आहेत मी पण. आठवलं तरी अंगावरती शहारा येतो. असे दिवस नसावेत.
हे घ्या. हे घ्या. हे रेशनिंग आणलेलं आहे सगळं. हा हे बघा, हे गहू ज्वारी सगळं आणलं ह्याच्यामध्ये. इकडे बाळा इकडे. हे तुला आणलंय सगळं. हा बस इकडे उभी राहा. हे घ्या. तुम्हाला साडी आणली आहे घालायची साडी. हा 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 खुश ना? काय बोलायचंय का? हा अजून काय पाहिजे? पोट भरलं, बरं झालं, चांगलं केलं. काकांच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. रडू नका. हे बघा, सगळे दिवस सारखे नसतात. ठीक आहे, सगळे दिवस सारखे असतात. रडू नका, रडू नका. हे बघा, नातून फोटो काढून घेतला पण मरताना वाचवलाय. त्याची व्हायची गाठ घे. हा हा रड. लय आजार. आजारी आहे का? आम्ही करेल, मदत करेल. रडू नका, रडू नका. कोणाचं चोरी मारी काढून न खाणारी व्यक्ती ते मेहनतीने उन्हात तानात भटकत भटकत मेहनत करून खातात, मजुरी करून खातात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. त्यांच्या डोळ्यात पाणी यासाठी आलंय की मी त्यांच्या आज ह्या घरात, या महालात मी आलोय आणि त्यांना खूप आणलेत. रडतायत ते. तर रडू नका. मला बरं वाटलं तुम्हाला भेटून. रडू नका, रडू नका, रडू नका. मग रडू नका. मग मला वाईट वाटेल. मग रडू नका. मी आहे. तुम्हाला कधी काय गरज लागली तर मला कधी पण सांगा. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. हे त्यांचे जे अश्रू आहेत ते अश्रू माझ्यासाठी अनमोल आहेत. यांचे अश्रू माझ्यासाठी अनमोल आहेत आणि ते मी शेवटपर्यंत गोरगरिबांचे अश्रू जपण्याचा प्रयत्न करेल. हा माझा संकल्प आणि हे मी मनापासून केलेलं कार्य. हे माझं महाराष्ट्र मुंबई पोलीस सदैव माझ्या सोबत आहेत. माझा सगळं कुटुंब, सोशल मीडियावरचं सगळं कुटुंब मला जी साथ देत आहे त्या सगळ्या सोशल मीडियाच्या कुटुंबाला माझा मनापासून सलाम आहे की त्यांनी आज मला इथपर्यंत पोहोचवलं. आणि हे कार्य मी जे करतोय ते मनापासून करतोय, कारण की हे दिवस मी पाहिलेले आहेत, हे दिवस मी भोगलेले आहेत. आज त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय, पण ते आनंद अश्रू आहेत, ते खुश झालेले आहेत आणि त्यांना पाहून माझ्या पण डोळ्यात अश्रू आलेले आहेत. हे शब्दात न व्यक्त करणाऱ्या गोष्टी आहेत अशा. आज चाललो होतो दुसऱ्या गोष्टीसाठी आणि समोर आली दुसरी गोष्ट, पण ही गोष्ट करून खूप मनाला समाधान मिळाले. रडू नका आणि खुश राहा. हा येऊ. चला. हो चला येऊ का? चल. हा 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 माझ्यासाठी मोठा बंगला आहे, खूप मोठा. याच्यामध्ये येऊन जे समाधान भेटलं ते समाधान आयुष्यात कुठेच नाही भेटू शकणार. यांचं प्रेम आणि यांचे आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.